कामाचं बोलू विथ फराह खान या सेगमेंटमध्ये आज मी आदिवासी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची माहिती सांगणार आहे। या योजनेअंतर्गत अनुसूचित जमाती म्हणजेच एसटी प्रवर्गातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामध्ये विहीर खोदायची असेल किंवा जुन्या विहिरीची दुरुस्ती करायची असेल किंवा लाईट कनेक्शन घ्यायचं असेल तर या सगळ्यांसाठी सरकारकडून अनुदान दिलं जातं। हे अनुदान नेमकं किती मिळतं आणि कशा पद्धतीने मिळवता येतं ते बघूयात या व्हिडिओमध्ये। बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत नवीन विहीर खोदण्यासाठी 4 लाख रुपये अनुदान दिलं जातं आणि तुमच्या शेतामध्ये आधीच विहीर असेल तर तिच्या दुरुस्तीसाठी 1 लाख रुपये अनुदान मिळतं। शेततळ्याचं प्लास्टिक अस्तरीकरण म्हणजे शेततळ्यांना प्लास्टिकचा अस्तर करण्यासाठी 2 लाख रुपये अनुदान दिलं जातं आणि वीज जोडणी घ्यायची असेल, लाईट कनेक्शन घ्यायचं असेल तर त्याचीही रक्कम अनुदान स्वरूपामध्ये मिळते। याशिवाय विद्युत किंवा डिझेल पंप संचासाठी 40,000 रुपये अनुदान दिलं जातं आणि इनवेल बोरिंगसाठी 40,000 रुपये इतकं अनुदान दिलं जातं। आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता नेमकी काय लागते तेही बघूया। या योजनेसाठी लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा शेतकरी असणं आवश्यक आहे। शेतकऱ्याकडे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेलं जात प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। याशिवाय शेतकऱ्याच्या नावावर जमीन असावी म्हणजे त्या जमिनीचा 7/12 उतारा आणि 8 उतारा असणं आवश्यक आहे। तर ही योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवली जाते। या योजनेमध्ये क्षेत्रातील आणि क्षेत्राबाहेरील दोन्ही लाभार्थ्यांना लाभ मिळतो। अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी संपर्क साधू शकता आणि या आदिवासी दिनी तुमच्या ओळखीतल्या, तुमच्या संपर्कातल्या सर्व आदिवासी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा आणि त्यांची मदत करा।